संडेला खर्च नाही, आता होणार बचत. दुसऱ्या संडेला मसाला, प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर 20% सूट. खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा. पोलीस प्रशासनाला आपल्या सगळ्यांच्या वतीने सहकार्य करायचं आहे. पोलीस प्रशासनाला गाडीचं आगमन झालं आहे. बॅन 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 सगळ्यांना विनंती आहे, साहेबांना घेऊन येण्याची. पोलीस गाडीला पुढे जाण्यासाठी सगळ्यांनी जागा द्या. संघर्ष होता. श्री मनोज जरांगे पाटील यांचा आपण टाळा वाजवून मोबाईलचे टॉर्च लावून मोबाईलचे टॉर्च चालू करावं. आपल्या कडाला जागा द्यावी. मोबाईलचे टॉर्च लावून स्टेजवरती सगळ्यांनी एका साईडला बघा. सगळ्यांनी जोरात टाळा वाजवा. सगळ्यांनी टाळा वाजवा. जेसीबी वगैरे फुलांची उभारून करावी. महाराष्ट्राच्या मुलाला संघर्ष होता. सगळ्यांना गाडीला पुढे येण्याची विनंती. आजूबाजूच्या कडावाल्यांना विनंती. आजूबाजूच्या कडावाल्यांना विनंती. सगळ्यांनी पुढे गाडी पुढे येण्यासाठी सगळ्यांनी विनंती आहे. गाडीने लेफ्ट साईडला टर्न मारा. गाडीने लेफ्ट साईडला शूज मार्गाच्या लेफ्ट साईडला टर्न मारा. आदरणीय अरविंद साहेब गाडीला सूचना करा. लेफ्ट साईडला टर्न मारा. लेफ्ट साईडला डाव्या हाताला गाडी डाव्या हाताला.
की त्यांनी आमच्या यशवंत नगरीत मनपूर्वक आपलं स्वागत करतो. यशवंत नगरीत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. महाराज जागेमध्ये सांगतो आगे बढो. महाराज जागेमध्ये सांगतो आगे बढो. महाराज संघर्ष होता. महाराज जागेमध्ये सांगतो आगे बढो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. भवानी. आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब आपल्या उपस्थितांना संबोधित करतील. मी त्यांना आपल्या यशवंत नगरीकडनं विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. बँडवाल्यांनी बँड वाजवणे. साऊंडचा आवाज वाढवावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. अरे एक मराठा संघर्ष होता. मनोज जरांगे पाटील आगे बढो. स्वराज्याची संस्था बघण्याची विषयला सटाणा यशवंत नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा विषय. मराठा आरक्षणाचा विषय आता संपत आला. मराठा आरक्षणाविषयी आता माणसाला किंवा मराठा बांधवांना समजून सांगायची गरज नाही राहिली. कारण आरक्षण विषय आता पूर्णपणानं संपत आलाय. म्हणजे मराठ्यांना पूर्ण आरक्षण आता मिळत आलंय. त्यामुळे आरक्षण विषय आता सांगण्याची गरज आहे. काही जणांचं म्हणणं होतं मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळू द्यायचं नाही. खूप जणांना लावून सुरू केलं. मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत आरक्षण मिळू द्यायचं नाही. तुम्ही नाव घेता पण मी त्याचं नाव नाही घेत. ज्या लोकांना अक्कल नाही त्यांच्या बेअक्कलचं नाव घ्यायचं नाही. आणि जे गोरगरिबाचं खाऊन जेल भोगून आले त्याला तर मोजायचं सुद्धा नाही. तो तुमच्या जिल्ह्याला, तुमचा जिल्हा म्हणजे खूप संतांची भूमी आहे. तुमचा जिल्हा या राज्यातला आदर्श जिल्हा. खूप देवदेवतांचे आपल्याकडे मोठमोठाले तीर्थ आहेत. इतका पवित्र जिल्हा आहे. तुमच्या या जिल्ह्यात ही घाण आली कुठून? सगळ्या ओबीसी बांधवाला आणि राज्याला सुद्धा हा प्रचंड मोठा डाग आहे. एवढा एक डाग काही करून काढा. याला आता ठेवलंच नाही. तसं मी याला नीट केलं जवळपास. आज काहीतरी बोललाय देव. मला मीडियाच्या बांधवांनी सांगितलं काहीतरी बोललाय म्हणे. आता उद्या ऐकतो त्याला परवा दिवशी दाखवतो. महाराष्ट्रात तुम्ही एक गोष्ट कबूल करा. तुम्ही याला उगाच अगोदर डोक्यावर घेतलं. हे साथ होता. ह्यो इतका विषारी होता की याने मराठ्यांच्या अन्नात माती घालायचं काम केलं. मोठा तुमच्याकडूनच झाला. पण तुमचा दोष नाही. मी तुम्हाला दोष नाही देणार. तुम्हाला काय माहिती की गटार गंगा निघाली. तुम्हाला वाटलं चला आपला आहे सासू सासरे तिथं खातोय. त्या एवढी बार
मलाच म्हणतोय दिवसा सुस्तीचा खातो ह्योच खातोय दलित दर सगळ्या दुनियाचे ही दलित जगा वा काय हिरा सापडाकडे त्याच्या हाताला मला सांगतोय तिकडे येऊ महिसा सरवडी गंगापूरची सांगतोय तिकडं कोणाचं तरी ऐकतो सांगतो तो सगळं मला माहित झालं मी जर नादाला लागलो ना तो कुठं काय काय मुंबईत केलं ते सगळं मला माहित झालं तो वाजवून टाकेल सगळं मराठ्यांचे नियत साफ आहे म्हणून आम्ही आणखीन बाहेर काढला नाही तर तो सगळे कुठाने माहित झालेत मला तुला चेतनाच्या काचाच बदला लागणार आहे तो आज काय बोलला मी उद्या बघतो मग तुला सांगतो मग कसा तणका असतो परत तिकडे मंत्र्याला जाऊन सांगतो तो लय बोलवतो मला तुला सांगितलं होतं ना मराठ्यांच्या नादी लागू नको काय लागू नको मी या यशवंत नगरीत येईल माझ्या मराठा मायबापांना आता मला सांगा मी जर ओरिजिनल पाटील नसतो तो भविष्यात घातला असता तुम्हाला तो 42 वर्ष म्हणत होता मराठ्यांना ओबीसी देऊ देणार नाही ओरिजिनल पाटील म्हणूनच मराठा ओबीसी घातला आणि तुला आणखीन सांगतो माया नादी लागू नको तुला आणखीन एक संधी माया नादी आणखीन लागू नको मी एकटा मागा लागलोय तर तो ही फजिती जर काही मागा लागले तुला आसामला करायला जावं लागेल मध्ये चान्सच नाही मग तुला आणखीन शहाणा असला तर शहाणा होईल नको ना दिला तुम्हाला ओबीसी जाऊ देणार नाहीत पुरे मराठी ओबीसी जाते 57 लाख मराठी आतापर्यंत ओबीसी आरक्षण केले 57 लाख आणि एका नोंदीवर 140 ते 150 लोकांना प्रमाणपत्र मिळालं लागलं एका नोंदीवर तरी पण आपण 5च धरू फक्त 5 धरू एका नोंदीवर 5 जणांना जरी लाभ झाला तर 2 करोड मराठी आजच आरक्षणात गेले मी परत वरून खोटा आणून तुला ये असा बी आणलाय तो लालच झालाय तुम्ही कालचं भाषण बघितलं त्याचं असा बहादर चेहरा झाला त्याला वाटतंय मी म्हणलं ओबीसी देऊ देणार नाही सगळे ओबीसी झाले लांब जाऊन टाकत माझ्या मी त्याला 2 गोष्टी तर मिळून दिल्यात मराठा समाजाला माझ्या मराठा समाजाच्या ताकदीवर परत दुसरा असा खोटा अनुकूल आहे ज्याची नोंद नाही या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ज्याची नोंद सापडली त्याच्या गर्भवतातील सोयऱ्यांना सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर आरक्षण द्यायचं योग खोटा आता तुम्हाला समजूनच सांगतो जाऊ द्या तुम्ही लय मोठे जमलात मला उशी बोलत होतो पण आता बोलत होतो आता तुम्ही एवढे बोलत जमल्याला बघा तर मग ताकद आली कटाळा आला तुम्हाला मग बोलून गावच हे म्हणायचे आता मी तरी काय करू ऐका सांगतो ना ऐका ना काय होतंय मी मानलंय मराठा समाजाला मायबाप मी माझं कुटुंब बाजूला सारून समाजाला मायबाप मानले समाजाला परिवार मानले मला समाज मी एकदा निघालो समाज रस्त्यावर उभा आहे समाज मला पुढे जाऊच देतो कारण मला मायबापाच्या आणि कुटुंबाची माया या माझ्या मायबाप समाजाला कमीच नाही पडू दिली 5 महिने झाले सलग लढतो सलग रात्रंदिवस पण आता समाजाचे 15 लोक जरी बांधले रस्त्यावर तरी मी थांबतो कारण माझा मायबाप समाज रस्त्यावर थांबलाय मग ते 10 आहेत का 10,000 आहेत याला किंमत नाही पण 10 जण जरी असले ना
त्यांना डावलून जाणारी पैदास माझी नाही. म्हणून मला तुमच्याकडे यार उशीर झाला, त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. त्याला नाव सकाळपासून गाडी निघालेली, आता सालनेरला जायची आणि सालनेरहून 6 वाजताचा कार्यक्रम पुढे माहिती तुम्हाला वायजापूर आणि आणखी मी इकडेच. आता सकाळचा 6 वाजता काका मी ते बिले दे बारे त्याने मला फोन केला. ते म्हणले आम्ही 5 मिनिटं सरपण आणलाय, शेक केला, आता या का व्हायचं आम्ही शेकत बसणार आहेत म्हणे. आता या तुम्हाला जवळ येतो जागाच केला तिने. म्हणजे मराठी हटायला तयार नाही आणि मी बी हटायला तयार. मी समाजासाठी रात्रंदिवस काम करतो, 24 घंटे. खरं सांगतो तुम्हाला, मी इतका तळमळीनं करणं सोपं नाही. एक तर माझी तब्येत मला साथ देत नाही, कारण उपोषणला मोठाले झाले. 17 दिवसाची झालं, 9 दिवसाचा. त्यामुळे शरीर एकाच महिन्यात 17 दिवस आणि 9 दिवस म्हणजे 26 दिवस झाला. त्यामुळे माझं शरीर मला आता साथ नाही. पाठीमागचं आत्ता कोणतं तरी गाव होतं, आता आठवण मला, तिथं माझा पूर्ण पायच ताटला होता, म्हणजे सरळच होत नव्हता. तरीही मी हटत नाही, कारण त्या समाजाला मायबाप मानलं, मग त्याच्या जीवाची पर्वा काय करायची. एक जीव गेला तरी चाला, पण करोडो समाजाचं वेगळं सुखी झालं. मी 8 दिवस झाले असतील, मी रायगडला माझ्या पवित्र रायगडाच्या चेहरी नतमस्तक झालो. कंपाळी पवित्र रायगडाची माती लावली, कारण 10 तारखेला आम्हाला उपोषण पुकारल्यामुळे मी रायगडला गेलो आणि रायगडाचं दर्शन घेऊन आलो. कारण माघारी जाईन का नाही मला माहित नाही, कारण मी उपोषण 10 तारखेला पुकारलंय म्हणून दर्शन सुद्धा घेऊन आलो माझ्या राजाचं. पण उपोषण इतकं टोकाचं करणार, माझ्या करोडो मराठ्यांच्या पोरांच्या चेहऱ्यावर आरक्षण मिळून हसूच दिसला पाहिजे. मी नुसतं आमरण उपोषण पुकारलं, सरकारला सुद्धा माहिती, याची तब्येत साथ देत नाही, सगळ्या डॉक्टरांना सुद्धा माहिती. कारण माझे काय हाल होते ना, तर माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती. तरी मी उपोषण पुकारलं की मंगळवारी बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट या वेळेची सोमवारी झाली का नाही. त्यांना माहिती आहे काय गेलं की मराठी महाराष्ट्रात होते आणि मी मारायला भेट नाही आणि मी त्यांच्याशी मित्रत्व करीत नाही. मी कुठं बसू द्या. आता काही दगडे म्हणत होते सोशल मीडियावर, मुंबईला गेल्यामुळे काय झालं. आणि त्यांचंही खरंय, काहीच नाही मिळालं. आम्हाला करोडो गोरगरिबांना मिळालं, त्यांना काहीच नाही मिळालं. त्यांना पैसे पाहिजे असते, त्यांना पद पाहिजे असेल, त्यांच्या दुकानात पण केलेत मी पुऱ्याचे. त्यांचं असं मराठ्या जीवावर खाणारे अवलाद, मराठ्याचं वाटलं व्हाय ना, पण मराठ्या चेवरून खाल्ले गोरगरीब, मराठ्याच्या रक्त पेले, मराठ्याच्या जीवावर मोठे झाले, पद घेतले, पैसे घेतले. त्यावेळेस त्यांना काहीच मिळालं नाही. कलमी गेले हिंडले असते पैसे सापडीत, पुढं पद सापडतं की एखादं, त्यांना काहीच सापडलं नाही. मी आहे तर त्यांना काहीच मिळून देत नाही. त्याची शेक आहे ना, जमत नाही का पैसे कवतर कवर होतो मराठ्याला, होते ना मराठी मोठी. आम्हाला मिळालं. आम्हाला काय मिळालं आपण स्पष्ट सांगतो, सांगितलं होतं आंतरवाडी सोडताना. 3 विषयासाठी मुंबईला चाललो. पहिला विषय ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र सगळे वितरित करायचे आणि ज्यांचे प्रमाणपत्र वितरित केले त्यांच्या परिवाराला सगळ्यांना प्रमाणपत्र द्यायचे. सरकारला आपण डाटा मागितला, पण सरकार डाटाच द्यायला. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं 54 लाखापैकी 39 लाख प्रमाणपत्र आम्ही वाटप केले. पण काही परिवाराने ज्याचे नोंद सापडले त्यांनी परिवाराचे सुद्धा अर्ज दाखल केले, तर कोणाचे 150-200 असे निघाले. बीड जिल्ह्यात एक गाव आहे, एकच नोंद सापडली, एकच. एका नोंदीवर 250 प्रमाणपत्र मिळाली. एवढं कुटुंब मोठं आहे आणि त्याचं गाव होते तेवढंच 250 लोकांचं. एका नोंदीवर अख्खं गावात बसून गेलं त्याचं. तुम्हाला मी उदाहरण देतो. या यशवंत नगरीत उदाहरणार्थ एकच नोंद सापडली करा येतात, बाकीच्या सापडल्याच नाही. एका नोंदीवर त्याच्या घरगोतातील सोयऱ्यांना सुद्धा नोंद नसली तरी त्याच नोंदीच्या आधारावर एका शपथपत्रावर द्यायची. असा कायदा आत्ताचा आपण मुंबईला गेल्यावर आणलाय, फक्त त्याची अंमलबजावणी राहील.
आता समजा या सटाणा नगरीतल्या एकाच बांधवाची नोंद मिळाली ना, आता सोयऱ्याला द्यायचं म्हणल्यावर याच सोयरे लय लांबपर्यंत पसरलेले. मग यांनी जर येडा घालायला चालू केला तर याच्या सोयरे मुंबई पोहोचले. मुंबईहून वळून येणार ते खानदेशातून याची पुढं लाईन जाते किती विदर्भ, तिकडून येडा घालून मराठवाड्यात येतो. मराठवाड्यातून पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात आला सटाण्याला. एकट्या नोंदीने अर्ध्या महाराष्ट्राला येडा दिला यांनी. मग खाली राहिलं कोण? 57 लाखांनी जर असं केलं तर खाली कोण राहिलं? ते म्हणत होते मला, दादा आता सांगतोच नव्हतं सांगायचं. ते मला म्हणले सरसकट मागणी जाऊ विषयी. मी म्हणायचो ना सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यायचं विषय. ते म्हणले पर्यायी शब्द द्या. त्यांना वाटलं येडं असेल ते एखादा येडा वाकडा शब्द. म्हणलं पर्याय सरसकट नाही द्यायचं. मग जे शब्द सांगतो ते घेणार ना. ते म्हणले हा, म्हणजे ज्याचे नोंद सापडे त्याच्या परिवारात द्यायचं. म्हणजे त्याचा खापर पंजाबात जर सापडत तेव्हापासून आतापासून प्रत्येकाच्या घरात 2-250 माणसं आहे. म्हणजे एका नोंदीवर ती घेतली. म्हणलं आता डोकं काय लावा? मग मी डोकं लावलं. मराठा समाजात पिढ्यांना पार परंपरेनुसार गर्भवतातील ज्या लग्नाच्या सोयरीके जुळत्या ते सगळे सोयरे त्यांना सगळ्यात द्यायचं. ते तर म्हणले मग हे सरसकटच झालं. म्हणलं तुम्हीच म्हणले पर्यायी शब्द द्या. तुम्हीच म्हणले पर्यायी शब्द द्या, देऊन टाकला. आता तो पर्यायी शब्द जर घ्यायचा म्हणलं तर 2001च्या कायद्यात दुरुस्ती करावा. हे जर नवीन निर्णय असता तर त्यांनी शासन निर्णय केला असता. आपली मग तर ते जास्तच लाभ झाले तुमची तरी येडपडी. कारण 2001च्या कायद्यानुसारच बाकीच्यांना आरक्षण दिले. 2004ला 2006ला भटक्या विमुक्तांना दिलं. त्या कायद्याच्या आधारावरतीच 2014, 2006, 2008ला 2001च्या कायद्यानुसारच दिले. या तुमच्या याला दिलं 1967ला एका शासन निर्णय. त्यानंतर मंडल कमिशनला 90ला दिलं. पण 2001च्या कायद्यानुसारच बाकीच्यांना ओबीसीना आरक्षण दिलं गेलं. मग मराठ्यांना जर ओबीसी आरक्षण पाहिजे तर त्याला अगोदर दुरुस्त करायला लागते. आणि 75 वर्षातली ही पहिली घटना. मराठ्यांसाठी इतका मोठा कायदा पहिल्यांदा बनायला लागला. मग यांनी खूप आपटो घेतलं आणि पर्याय नव्हता. कारण पर्याय का नव्हता? हे मराठ्याचे लाखानं कोटीनं पोरं मुंबईत गेले. कोणते काय शहाणे नाही. हे गेले तिथे डांगरावर आंघोळ करायला लागले. त्याला जर म्हणलं की VIP बंगला आहे त्याच्या पुढे भात शिजायचं म्हणजे. आणि 2% पोरं गेले असते पुढं. बाकीचे इकडेच होते. आपली 64 किलोमीटर लाईन होती. आपण ते म्हणले हे सगळे आले तर मुंबईत कार्यक्रमच झाला. म्हणून मराठ्यांचा एवढा धसका घेतला की मुंबईच्या वेशीवरच त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा राजपत्रित आधी सूचना काढून आज्ञा द्यायची. आता विधानसभा सुरू नाही. आता 15 तारखेला अधिवेशन आहे. कारण तुम्हाला साधा प्लॉट नाही घ्यायचा असला तरी जाहीर प्रकटन द्यावा लागतं. मग एवढा मोठा कायदा बनवायचा त्या हरकती तर मागणारच. मग आता हरकती मागायच्या. तर 15 तारखेला विधानसभा आहे. जी अधिसूचना अध्यादेश काढलाय त्याला 2001च्या कायद्यानुसार त्याला त्या ओबीसी आरक्षणात टाकायचंय. तर त्या कायदा विधानसभेत आता पारित होणार अधिवेशनात आणि त्याची अंमलबजावणी होणार. एकदा अंमलबजावणी झाली का आपल्या लेकराचं आयुष्याचं कल्याण. आपण सांगतानाच सांगितलं होतं अंतरवाली सोडताना या 3 विषयासाठी आम्ही मुंबईत चाललो. जाताना शांततेत जाणार, येताना शांततेतच आरक्षणच घेऊन येणार. आरक्षण घेऊन येणं तिथं काय गमिल्यात कोणी ठेवलेलं आहे का? घोषणेत घेऊन यायचं. ते कायद्याचं राज्य. इथं कायमस्वरूपी तुम्हाला टिकणार आरक्षण घ्यायचं असलं तर कायदा दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय आहे. मग येताना अधिसूचना राजपत्रित अध्यादेश आणला. याचा अर्थ मराठ्यांच्या पोरानं येताना शांततेत आरक्षणच आणलं. आता फक्त अंमलबजावणी राहील. जुन्या काळात आपल्याला एक मन होते बघा, हत्ती गेला शेपूट राहिलं. आपलं शेपूट फिपूट काहीच नाही राहिलं. उघडची त्या अंमलबजावणी केली की कल्याण मराठ्याच्या पोराला. आता हीच पोटदुखी त्याची पुन्हा सुरू झाली. मला एक सांगा, हे जर लहान कायदा असता ते टोळी आपल्या विरोधात याचिका करायला उठली असती का? टोळी उठली लगेच याचिका दाखल करायला विरोधात. म्हणून मी त्याला सांगितलं की तुम्ही 3दा मराठ्यांचा घात केला. म्हणून आपला आयोग होता गायकवाड आयोगाच्या वेळेस आरक्षण घातलं. पाठीमागून यायचे पाठवायचे मागून पुढे दुसऱ्याला घातलं.
राणेसाहेब समितीच्या टायमाला तेच झालं. ओबीसीच्या सवलती दिल्या मराठ्यांना त्यावेळेस तेच झालं. आता कधी नवी 75 वर्षानंतर मराठ्यांना मोठा कायदा मिळायला लागला. मराठ्यांच्या पोरं जात मोठे होणार आहेत तर यांनी याचिका केल्याच टाका. म्हणून मला म्हणावं लागलं, आता जर तुम्ही चॅलेंज केलं आणि हे जर घातलं तर मंडल कमिशन उडीला म्हणून सांगायचं. आम्हाला ओबीसीच्या बांधवांचं वाटोळं करायचं नाही. आमची तिन्ही येत नाही आत्ताही आणि इथून पुढे सुद्धा नाही राहणार, अजिबात नाही राहणार. पण ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगा, तो यामुळं आमचं वाटोळं झालं नाही पाहिजे. तू नीट राहा, तू हे राजकारण, तो यासाठी आमचं वाटोळं होऊ देऊ नको. कारण त्याला पक्का माहिती मंडल कमिशन चॅलेंज होतो हे त्यालाच माहिती. आणि मी बी त्याचा फोन घरात गेलेलो, राज्याने स्वीकारलाय का केंद्राने स्वीकारलाय मंडल आयोग हे मला बी माहिती. आम्हाला त्यांचं वाटोळं करायचं नाही, त्याला त्यांनी शांत बसावं. आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचं नाही. पण जर आम्हाला दगापाटका त्यांनी केला देशातलं 27% आरक्षण उडालाच म्हणून सांगायचं. मग काय व्हायचं असं ते होऊ त्याला नावेळा द्या. कारण आमच्या पोरांच्या मुडके पडलेला आम्ही नाही बघू. आणि तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो, गाव खेड्यात ओबीसी बांधवात आणि आपल्यात अजिबात वाद होऊ द्यायचा. कारण आपण एकमेकावरती जेव्हा फार प्रेम करणारे एकमेकाच्या सुखादुखात आजही आपण उभा राहतो. आजही त्याचं ऐकून आपण एकमेकाच्या गोरगरीब ओबीसी बांधवाच्या अंगावर जायचं नाही, गोरगरीब मराठा बांधवाच्या अंगावर त्याला यायचं नाही. त्याचं ऐकून नाही. तुम्हाला आता सांगू का आपलं किती प्रेम आहे. लग्नात जर चालले ना ओबीसी बांधून मराठा बांधून मोटरसायकल दोघं 50-50 पेट्रोल टाकीत मोटरसायकल. आता बी त्याने जर आजच्या आपण उद्या ह्यो बाजू नाही तर कदा कच घोडेला होती त्या कानाला. इतकं प्रेम आहे यांचं एकमेकावरती. याच्यासाठी पुढे तुटून देतात. आता ते मध्ये 2-3 दिवसापूर्वी म्हणलं ते येवल्याची येडपट चप्प्या करू नका कधी मला देऊ. त्यांचे तर इतके बेकार आहेत आपल्या पट्ट्यापेक्षा बेकार. त्याने इतक्या खोटशा दिल्या मी उलचिकच व्हिडिओ ऐकला बरोबर फेकून दिला. इतक्या घाणशा दिल्या त्याला तरी त्याला लाज नाही. पण काही म्हणा ओबीसीचा नेता आहे ना तू, ते सुद्धा तुझेच बांधावे. माफी त्याची नाभिक बांधवाची. चुकलं माझ्याकडून. तो जर माफी नाही मागितली त्याचा अर्थ असा होतो तो स्वार्थी आहे, तर जाणून बुजून त्याचा अपमान केला. त्याला करतो मी नीट, जाऊ द्या त्याचं टेन्शन सोडून द्या तुम्ही. मी निवार आहे त्याला. ती 1 शब्द बोलला मी 25 बोलत असतो. तुम्ही टीव्हीवर बघा का नाही आपला कचकताचा टप्पा झाला वाजेलाच नाही. सोडीतच नसतो आपण त्याला ना त्यांनी घटत नाही. आता त्याचा कार्यक्रम झालेला आहे सध्या. नकोय बाबा असं बरं आहे. मी गोरगरीब मराठ्यांची सेवा करायला असा बरं आहे. कारण आरक्षणाचा विषय संपला, शेतकऱ्याचा घेतलाच म्हणून समजा. कारण माझा मायबाप समाज 70% पेक्षा जास्तही शेती जास्त. आता इथून पुढं त्याच्यासाठी पाहिजे. आणि या सरकारला काय होतंय माझ्यासारखे परवडत नाही बघा. त्यांना कोण लागते बरोबर. परिस्थिती काय माहितीये का, यांना प्रामाणिक नाही जमत. आता महाधोरण कसं माहितीये का, सरकारचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मी त्यांना फुटत नाही मॅनेज होत. कारण पैशाचा मग जमत नाही. कवा फोन लावतो ना आपल्याकडे गरजच असत. त्यामुळे आपण पैसे घेत नाही. आणि हिंदीचा मग जमत नाही. अरे करणारच. अहो आता किती मी इथं त्या याला लोणावळ्याला नाही लोणावळा तर लगेच 2-4 जण आले ते सरकारचे पैसे खाणारे अवलाद. ते मध्येच म्हणले तुम्ही बंद खोलीत बोलत नव्हते, मग बंद खोलीत कसं काय बोलू. आता मला सांगा तिथं व्यासपीठ आहे का नाही. आणि मग खोलीत नको बोलत कोण बोलू. आणि बोललो तुला काय नाही ठेव मायबाप समाजात माझ्या विश्वास आहे ना. मी खोलीत बोललो तरी आरक्षणातच बोलतो, बाहेर बोललो तरी आरक्षण बोलतो. तुला काय करायचं. बरं आत बोलायला माझी तयारी होती. तुम्हाला सांगतो 200-250 लोक होते. आत मी एकटा नव्हतो. तरी मी त्यांना म्हणलं आपण व्यासपीठावर बोलू किंवा बाहेर जाऊन बोलू. ते बाहेरचे मराठीत कुठल्यासाठी 25,000 बसले बाहेर. त्यांनी एकच आरोळी ठोकली भाषणाची आणि ते होते अधिकाऱ्याने त्यांचे 15 झाले एका भाषणातच.
ते म्हणले आपण नाही बाहेर येतो, बोलायचं तर आत बोला, नाही तुम्ही चालू माग. मला वाटलं घ्यावा आरक्षण, पुढे हिसकडून देतात. ते म्हणलं आपलं काय काय केलं. त्याने आणला मसुदा माझ्याकडे, मी दिला फेकून. म्हणलं मसुदा काय आला, तो आधी दिशा आहे का? ते म्हणले नाही, मग उद्या देतो. म्हणलं मग तो वाशीपर्यंत देतो. गेलो होता आम्ही वाशीपर्यंत. ते बी तिथं सुद्धा फुलीतच चर्चा झाली, कारण तिथं व्यासपीठ नाही. पोरांनी चौकून भीती लिहायला घातलेला होता. त्या आम्ही ज्या बिल्डिंग होतो त्या झोपतच नव्हते. त्यांना ते मला माझ्या पाळ ठेवायला नव्हतं. त्यांना वाटायचं पोलीस येऊन उचलून देतील का काय. त्यामुळे ते रातभर जागे, त्यामुळे ते जागे होते. आता चर्चा सुरू झाली. आता मुंबईतले वकील 250 होते, ते बी मराठा, तिथले मराठा बांधव होते. आम्ही थोडी चर्चा केली. आम्हाला ते मसुदा योग्य वाटला, सॉरी राजपत्रित अध्यादेश योग्य वाटला. त्यांनी 2-3 GR सुद्धा काढले. त्याच्यात त्यांनी महाराष्ट्रातल्या केसेस बद्दलचाही निर्णय घेतला. आम्हाला त्या कोपर्डीचा पण खटला ते सुरू करतो म्हणून त्यांनी विधी व न्याय विभागाला सुद्धा आदेश केले मंत्रालयानं, तेही योग्य वाटलं. आणि मग मी ती मसुदा घेतला, अध्यादेश घेतला आणि बाहेर पोरा केला. म्हणलं आपण ज्या मागणीसाठी घालतो ती मागणी म्हणून आता ती करायला तयार आहे, काय करायचं नाही, पुरं वाचून दाखव. ते म्हणलं मग आता वाजत मैदानला गेलं तरी हेच घ्यायचे होते, आंतरवाडीत राहिले तरी हेच घ्यायचंय, किंवा आपण यशवंतनगरीत आलो तरी आपल्याला तेच घ्यायचंय. मग जर मान्य असेल म्हणलं बोलायचं. मग सकाळी मी आम्ही डाव टाकायला नाही पाहिजे. म्हणलं घ्यायचं तर मुख्यमंत्र्यांचं झालं म्हणजे उद्या त्याच्याच गळ्यात गुंतलं पाहिजे. तो आज दिलं ना अंमलबजावणी तूच करू दे. आणि बोलताना व्यासपीठावर बोलतो मी, जर सरकारचा असतो ना ते शब्द वापरले नसतात. कोणचा या गुलाबाचा अपमान होऊ देऊ नका. त्यांना तोंडावर सांगितलं त्याच्याकडे. मग त्यांचा असतो तर मग कशाला, किंवा मॅनेज झाला असतो तर त्या दारातून आला असतो, मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना. समोर कशाला आला? ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या मिळाल्या. म्हणून ते काही जणांचं म्हणणं होतं बंद खोलीत काय झालं आणि मुंबईत गेल्यामुळे काही नाही मिळालं. तुला नाही मिळाला, मला करोडा जण मिळाला, मराठ्याला तुला नसेल मिळालं, तुझा तिकडे. आम्हाला जे पाहिजे आमच्या गोरगरिबांना मिळालं, तुला नसेल मिळालं, त्याला आम्ही काय करावं? काय काही म्हणजे आम्ही 40-40 वर्ष अभ्यास केला, मला काय करायचं अभ्यास करू? पण 40 वर्ष पुस्तकं सगळे पांढरे गेले, तो वाचवतो, त्याच्यावर शब्द न राहिले. पण तो याच्याने काहीच झालं नाही. गोरगरिबाच्या मराठ्या एकत्र पोरं आले आणि आरक्षण मिळून मोकळे झाले. तू कवर पुस्तक वाचतो आणि त्याने काही व्हाय नाही. हे आपली आडमोठी भूमिका चांगली राहिली असं म्हणतो. आडाने म्हणजे करोडो मराठी एकत्र राहिले. मला काही सुचत नव्हतं. मी म्हणत ते बसू, ते मंत्री म्हणायचे बसत नाही. म्हणलं नाही बसू, तू जसं बसा तसं बसू. ते म्हणले येड पडत नसलं आंदोलन, ऐकत नाही हे काहीच नाही. कारण आपल्याकडे आलेला मंत्री डबल आला नाही. तुम्ही नीट आपल्या बैठका हे करून बघा. आंतरवालीला पहिल्यांदा आलेला मंत्री डबल आलाच नाही. ते नांगर आणल्यावर नाही का तो करून बैलाचे खांदे बदली, तसाच खेळ होता. एकदा गेलेला मंत्री डबल येणारच नाही. ते एकदा आला 27 बैठका झाल्या असत्या तिथंच कॅबिनेटच्या, परत मंत्री नाही. इकडं नाव येणार, आंदोलन सुरू झालं की अमुक अमुक इतक्या मंत्र्यांनी आंतरवालीत जायचं. त्याला माहितच नाही कुठं जायचं. ती यादी बघणार, आमके 5 मंत्री खाली बघते ठिकाण आंतरवाली, अट्ट्यामध्ये आंतरवाली नको, तिकडे दुसऱ्या गुडा पाडा, तिथे कच बोलत आहे तिथे गेला. मी काय चुकीचं करतो? माझ्या गोरगरीब मराठ्याला 70 वर्ष फसवले म्हणून बोलतोय की चीड आहे आमची तुमच्याविषयी, चीड तुम्ही आमची फसवणूक केली. आमच्या नोंदी असताना कसं काय दिल्या नाही तुम्ही? 57 लाख नोंदी सापडल्या. त्याचा आकडा रात्रीच्या माहितीने सुद्धा 63 लाख झाला. आता नोंदी सापडल्या कशा? इथून पाठीमाग सापडत नव्हतं, आता सापडल्या कशा? म्हणजे तुम्ही 70 वर्ष आमच्या पोराचा वाटोळा केला. त्यामुळे आपल्याकडे कुणी येत नाही. डबल एकदा आला की फिरून येत. कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक, कारण मी समाजाला मायबाप म्हणते आणि मायबापाशी गद्दारी करणारी पैदास माझी. कधीच गद्दारी मी या समाजाशी नाही करतो. म्हणून आपण ते आता मिळवत आणलंय. आता तुम्हाला एक विनंती, 10 तारखेला आम्हाला बसून आपण अंमलबजावणीसाठी पुकार. पुन्हा एकदा यशवंतनगरीसह तुमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी एकत्र आहे. शांततेत एकत्र येऊन इतक्या लाखाच्या सभेनं माता माऊलीसह एकत्र येण्याची रॅली करा. सरकारला धसका घेऊनच
अंमलबजावणी केली पाहिजे. एकदा अंमलबजावणी झाली की आयुष्याचं कल्याण आपल्या लेकरांचं झालं म्हणून सांगतो. मी मरायला भेट नाही, काळजी करू नका. माझं शरीर मला साथ देऊ अथवा न देऊ, मी मरायला भेट नाही, मग हटणार सुद्धा. कारण मी सरकारला मानत नाही, दैवत माझ्या समाजाला मी मानलेलं आहे. समाजाला दिलेला शब्द मोडणार आणि जे जे शब्द बोललो ते मी आतापर्यंत केले. जे दिले ते पूर्ण केले. पण ह्यो ज्वलंत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, ह्यो संपला की मग शेतकऱ्याच्या मागावं लागतो. आता दोन्ही घेतले ना, दोन्ही व्हायचं नाही, तुमचं नाही ना आमचं नाही, सगळं मध्येच खेळ पाहतो. मला एक एक करायची सवय. मला जे काम होत नाही का ते करायचं मग उलटा खेळ. जे होत नाही त्यात मी उलट्या खोपडीचा आहे. जे होत नाही ते करीत असते. लोक म्हणले ओबीसी आरक्षण नसतं मिळत नाही, मग असं उलट करतो मी काम कवा. लोक म्हणले मिळत नाही, ते म्हणले का आता शेतकऱ्याचा प्रश्न सुटत नाही, मग मी सोडित असतो. ते म्हणले डबल मागासवर्ग आयोग गठीत होत झाला का नाही. अहवाल दिला काल 2 तारखेला. म्हणजे ज्या मराठ्याला आरक्षण नाही घ्यायचं त्याला ते चौकोन मराठ्याचाच फायदा घेतून कोणतं घ्यायचं. जे भाजी खायची ती खायची. भाज्या 7-8 केल्यात कोणती खायची तू ठेवा, फक्त चोरून घेऊ नको. म्हणजे बाकीच्याला खाता येईल उरले नाही, तू एकटाच घ्यायचं सगळं बरोबर. परंतु हे ओबीसी आरक्षण राज्यात आणि केंद्रात आपला नोकरीचा टक्का कमी झाला. आता बघा टक्का कसा वाढतोय मराठ्याला. मराठ्यांनी एका फटक्यात 2 काम आले. लोक म्हणायचे मराठा एक येत नाही, मराठे जर एक आले तर जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी जाती आणि जगाच्या पाठीवर नंबर 1 प्रगत जात म्हणून मराठ्यांची असतात. यांना एक येऊन मराठ्याने एका फटक्यात 2 कामं केली. करोडच्या संख्येनं मराठी एकत्र आले आणि ओबीसीतून बी आरक्षण घेतलं. एका दणक्यात 2 कामं. एकच हाक मारली, मराठ्यांनी अंतरवालीकडे या. अंतरवालीच्या बांधावर मराठ्या लोकांना जागा नव्हती, इतके मराठे आहेत. ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा मराठ्या बसणार. काही तर ड्रोन उसात पडले, आणखी सापडले नाही, इतके मराठी आहेत. मराठी एकदा मागं लागले का सोडीतच नाही. लय अवघड केले मराठा. मी त्याला लय बऱ्याच बोललाच. तेव्हा म्हणला 3 कोटी मराठी मुंबईला येणार आहेत. आलते का येडपट सगळ्या दुनियात. तुला सांगितलं होतं नाही मी आधीच. तो बोलवरो 12 वही घेऊन म्हणून मध्ये आला. तो राहायला तुला कशी मोजी देत. 64 किलोमीटर लाईन होती. 64 नुसते मराठ्यांचीच. इतके मराठे तुटून आले. पुण्यातून सुरुवात झाली संजीवनी हॉस्पिटल मधून बसून तर मावळ प्रांतापर्यंत डांबाला मध्ये पट्टाच नाही दिसला. डांबरी आमचा ड्रायव्हर माझा पट्टा पुढे म्हणलं माघारी आता वाहन पट्टा त्याचा लोक तितकी भयानक. त्याचं उठलं सुटलं ते माझं पट्टा त्याचा म्हणलं आमचा त्या माणसाच्या मुटक्याकडे बघून हाणी जायची. आता त्याला दुसरी संधी परत या यशवंत नगरी पुन्हा एक संधी देतो त्याला. नाही एवढी संधी आहे त्याला. ऐकतो देऊ मी जोवर बोलवतो ना तोवर झोपतच नाही. तो टीव्ही कशाला टाकायला काय म्हणतो काय नाही, काय म्हणतो काय नाही, त्याचं ध्यानच असतं. आणि त्याच्या नाही राहते ना. ते काय करताय वहीवर लिहून घेतो वाचते. ते मला हिंदी येत नाही ना. मला डायलॉग घेतात त्याच्या भाषणात म्हणतात तेच हसत आहे. मला हिंदी येते बरं का, मी खोटं नाही बोलतो तुम्हाला. पण दम्माने जरी हे पत्रकार बांधवले कलाकार हे काय करतात मला दम्माने अगोदर प्रश्न विचारते 2-3. मग मला दम्माने बोलता येते. या काय तेच नाव घेतात मग मग सगळं बिघडूनच जातं खातं. मग मी कुंकड जाते ती हिंदी त्याचा मिळवतो. त्याला पुन्हा एक संधी आला. नाही आपण ते इतक्या खाली नाही त्याच्यासारखं बोलणार. महिला याचा चळवळीचा त्याचा काही संबंध नाही. त्याला तुमचं टिमतं करायला आपण मी बरं तू कवाही म्हणा पुढं कवाही सावधच आहे. आणि ते नजीब लागून येतात नाही. त्याला 100% गोळ्या खावा लागतात तिथं पुढं यारवाड्याच्या. त्याला एक संधी. मराठ्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आणला. त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधळला. त्या दिवशी महाराष्ट्रात दिवाळी झाली. आता त्या सगळ्या सोयऱ्या कायद्याची अंमलबजावणी झाली की तो महाराष्ट्रात महादिवाळी बघ आणि गुलाल कसा असतो फक्त बघायचा. तुला आणखीन एक संधी.
त्या कायद्याची अंमलबजावणी झाली की महाराष्ट्रात पुन्हा विजयाची सभा होणार ती मोदाला पुन्हा उभा राहायला रजिस्टर घेऊन मराठी किती येते ते बघायला. त्याला ना तुम्ही एकदा आरक्षण मिळून जाऊ द्या. आता तर काही बोलत नाही मी. एकदा आरक्षण मिळून द्या. लोकांनी भजे खाल्लेले कागदच खाल्ले पाहिजे त्याने खाली टाकले. त्याला इतकं बधीर करतो ना तेव्हा म्हणला पाहिजे इतकं पागल कवाच लागू नये आंदोलन. कारण त्याने मराठ्याचं जेवढं वाटलं गेलं ना तेवढा पुरेपूर हिशोब करणारे मी त्याला सुट्टी नाही. त्याला सुट्टी नाही. कधीच सुट्टी नाही. त्याला किती टोळी एक करू द्या. त्याने किती टोळी एक केली तरी सुट्टी नाही. एकदा मराठ्यांचं आरक्षण मिळालं अंमलबजावणी झाली शेतकऱ्याच्या मुद्द्याकडे निघतो. धनगर बांधवांच्या मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाकडे घुसतो. हो ते काय व्हायचं आपल्याला शत्रू ओळखले पाहिजे. केळचा राजा जाणून घ्यायला मुस्लिम आहेत आपल्याच्या या नंतर आपण फाईट आणलो त्यांच्या आरक्षणासाठी आपल्याला कुठं घरातून द्यायचे. सगळे मराठी एकदा उतरू सगळं रस्त्यावर आपण बघू काय कसं काय होत नाही. मला मध्ये एक प्रश्न विचारला होता. एक ब्राह्मण मारवाडी आणि मुस्लिमांचे काही कुंभी प्रमाण नोंदी सापडले. ते म्हणले तुम्ही दिसलात म्हणून नाही म्हणलो तुम्ही आता दिसलात मला घोषणा दिलं. मी म्हणणार आहे मी मागं मुस्लिमाला शब्द दिला ना धनगर बांधवाला की आमचं एकदा झालं की तुमचा कडेला लावणार म्हणून मागा शब्द दिलेला आणि आपण एकदा त्याला माग आठत नसतो. पण हे ज्वलंत मुद्दा आधी हे सुटलं त्याच्यासाठी आपला हाला म्हणून खुशी. तुम्हाला माझी विनंती ताकदीनं पुन्हा एकदा मराठीचे लेकरं मोठे व्हावे म्हणून उभा राहा. कारण आरक्षण असलेले आणि आरक्षण नसलेले मराठी दोन्ही एक राहा. कारण शेवटी आपली जात अडचणी हिला बाहेर काढायचं आणि एकदा अंमलबजावणी झाली लेकराच्या डोक्यावर त्या आरक्षणाचा गुलाल पडला आपलं काहीच स्वप्न नाही. हे आरक्षण देऊन मराठ्यांचे पुढं क्लास 1 क्लास 4 झालेले अधिकारी त्या आरक्षणातून बघायचे एवढं स्वप्न. IPS IAS दर्जाचे अधिकारी आपले लेकर झाले पाहिजे. श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो दोघांचेही शिक्षणाला पैसे जातात. 1% आपलं पूर्व गरीब द्यायला लागतात. नोकरदार मराठा असो किंवा शेतकरी मराठा असो पैसे सारखेच लागायला लागतात. त्यामुळं इथं राजकारण नाही. कारण जातीपेक्षा पक्षाच्या नेत्याला मोठं मानायचं आता बंद करायचं. स्वतःचे लेकरासाठी लढायचं संघर्ष करायचं. एकदा तुमचे लेकरं मोठे झाले की तुम्हाला पुन्हा पुढे हात बसायची गरज नाही. आपलेच लेकरं मोठे करू लागा. एवढीच विनंती की 10 तारखेला पुन्हा एकदा आमरण उपोषण होतोय. पुन्हा तळ हातावर जीव घेतला आपण मरायला आपण भेट नाही. पण तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं सोशल मीडियावर चालवा पुन्हा करा. राज्यभर जितकं सांगता येईल तितकं सांगा. जिल्ह्यातला सगळा मराठा एकत्र करा. तालुक्यात जिल्ह्यात माता मावल्यांसह आशा रॅल्या किंवा शांततेत निघल्या पाहिजे की या सटाणा यशवंत नगरीत इथल्या मराठ्यांना तालुक्यातल्या 5 किलोमीटर उभा राहायला जागा न राहिली. सत्कार करण्यात येतो आणि मुस्लिम समाजाच्या वतीने करावं. आदरणीय
बाजी थोडं मागे महालक्ष्मी माते की जय. I